तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रतापा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रतापा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। स्थानिक परिसरामध्ये असणाऱ्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या वतीने जेस्तूरचे माजी नगराध्यक्ष प्रतापजी देशमुख यांचे या ठिकाणी स्वागत करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। आज आपल्यासोबत ज्यांनी नियोजन केलेलं आहे ते सर्व लोक आपल्यासोबत आहेत। आज या ठिकाणी सन्माननीय प्रतापजी देशमुख यांचं स्वागत केलेलं आहे। काय आपले प्रतापराव नगराध्यक्ष को खड़ेंगे, ये हमारी भूमिका है, इसलिए हमने इनका सत्कार करें और पब्लिक का तहे दिल से इनको सपोर्ट है। आज 40 साल से ये जो मरण धरण सबके लिए ये पहुंचते हैं, तो आज इनको इनका बेनिफिट देने का टाइम आया है, इसलिए आज मैंने इनको बुलाकर यहाँ अपने तहे दिल से इनका सत्कार किया कि आज आने वाले नगर पालिका में हमारे प्रताप भैया नगराध्यक्ष बन के रहेंगे और ये हम सब मुसलमानों की तरफ से इनको पाठिंबा। प्रथमतः सांगायचं म्हणजे काल जे प्रशासनानं निर्णय घेतला सोडतचा महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये 247 नगर परिषदमध्ये जे सोडत काल काढण्यात आली, त्या सोडतीच्या माध्यमातून जिंतूर शहर हे खुल्या वर्गासाठी सोडण्यात आलं। त्याबद्दल लोकांचं जे मनभावना जिंतूर शहरातल्या, त्यामुळे मुस्लिम असो किंवा हिंदू असो किंवा दलित असो, कारण मागच्या 25 वर्षापासून जवळजवळ 1999मध्ये मी ज्यावेळेस प्रथम निवडून आलो जिंतूर नगर परिषदमध्ये, तेव्हापासून आतापर्यंत 25 वर्षापर्यंत मी कुठल्याच समाजाचा भेदभाव न करता सगळ्या समाजाची मनातून सेवा केली आणि त्या माध्यमातून मुस्लिम असतील, दलित असतील, हिंदू असतील यांचं एक माझ्याबद्दल एक फार एक असं मनातून त्यांचं एक माझ्याबद्दल आदर आहे। आणि आज रोजी त्यांनी आज हे बसस्टँड परिसरचे आमचे परममित्र असतील, सज्जाद भाई असतील, डॉक्टर समीर जानिमिया, आमचे माझे आगामी उमेदवार राहिलेले चाऊस असतील आपले, परत आमचे अण्णांचे झहीरभाई असतील लाडले, असे सर्व माझे नियामक असतील, हे सर्व माझे सहकारी मित्र आणि यांनी जवळजवळ माझ्या 4 टर्म या 5व्या टर्मला यांची एक असे यांची इच्छा आहे की उद्याच्या नगरपालिकेला माझे नगराध्यक्ष म्हणून पद निवडून यावं आणि त्याबद्दल त्यांच्या भावना लक्षात घेऊन येणाऱ्या काळात मी त्याच तरतुदीवर काम करत आणि यांचा असा आशीर्वाद या माध्यमातून मला लाभला, त्याबद्दल यांचे मी खूप खूप धन्यवाद करतो। आणि प्रथम सर्व धर्मांना मी माझ्या मनापासून सर्व धर्माच्या या सर्व ज्येष्ठ असतील, माझे वर्ग आपले मित्र असतील यांना मनापासून शुभेच्छा देतो या कार्यक्रमात। आरक्षण सुटल्यानंतर खरोखरच हे पहिलं स्वागत आहे, कारण मी 2 दिवस नव्हतो इथं, रात्रीच आलो, आज माझं पहिलं स्वागत आहे। आज दुपारीच्या वेळेस व्यक्तीच्या आमच्या कर्तव्यदक्ष नामदार आदरणीय मेघनाथजी गोटीकर साकोरे पालकमंत्री, आज त्यांची दुपारी भेट झाली आणि त्यांच्या भेटीमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि त्या ठिकाणी दिदीनं शुभेच्छा दिल्या आणि दिदीनंतर जे आज पहिलं स्वागत शहरामध्ये झालं असेल ते या माझ्या मुस्लिम बांधव सर्व वर्गाच्या व्यापाऱ्यांना। आपण भाजपचे उमेदवार आहेत आणि असं संकेत आहेत की आपण भाजपचे उमेदवार आहात आणि आज पहिलं स्वागत मुस्लिम समाज करतो, विशेष काय? विशेष म्हणजे खरोखरच असं एक फार मनापासून आनंद होतो की भाजपचा उमेदवार असून मुस्लिमाबद्दल माझ्याबद्दल आदर हा या आजच्या या स्वागताच्या माध्यमातून दिसण्यात आला। आम्हाला फक्त माणूस चांगला पाहिजे, आमच्या पार्टीशी काय घेणं देणं नाही। पार्टीचं आम्हाला भाजप असला तर आम्हाला काय दिलं, आतापर्यंत काय झालं आम्हाला भाजप केलं असं आहे। त्याच्यामुळं आमचं भाजपचं याचं काय आमचं हे नाही, वाद नाही, काय नाही। आम्हाला माणूस चांगला दिलं त्यांनी, गोल्डीकर साहेबांनी, आणि माणूस खरं हे चांगला माणूस आहे। 25 वर्षापासून आम्ही पाहतो, आम्ही एका गल्लीत राहतो, आत्तापर्यंत आमचं यांचं काही भांडण नाही, एक गोष्ट बी केली नाही त्यांनी माणसाला। त्याच्यामुळं हे माणूस नंबर 1 आहे, खरंच सोनं आहे माणूस आहे जिंतूरसाठी। परिसरातील सर्व मुस्लिम व्यापारी प्रताप देशमुख यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहे, याचाच एक भाग म्हणून त्याचं समर्थन दर्शवण्यासाठी आज मुस्लिम वर्ग जितका व्यापारी वर्ग आहे बसस्टँड परिसरातला त्यांनी हा सत्कार आयोजन केला होता आणि खुल्या एकदम समर्थन आज प्रताप देशमुख यांना या कार्यक्रमात देण्यात आला आहे।